परिणाम लोकांनी म्हणजे बाकीचे विषय तर आहेच, तिथे रेल्वेचा विषय आहे, तरुणांचा विषय आहे किंवा महिलांचे प्रश्न आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे. परंतु याचबरोबर कांद्याचा मोठा प्रश्न म्हणजे एक नंबर कांदा आणि मग बाकीचे विषय असं मी मानतो. एकंदरीत बघितलं तर तुम्ही आता काही दिवसांपूर्वी शिक्षक होतात, म्हणजे ज्या शाळेमध्ये तुम्ही शिक्षक होतात, बरोबर. पण आता असा उलटा झालाय की लोकसभेच्या शाळेत आता तुम्ही विद्यार्थी आहात. हे आव्हान तुमच्यासमोर कसं आहे आणि एकंदरीत इथे तुम्ही धडे कोणाकडून घेता? म्हणजे शाळेत तुम्ही शिकवता, पण इथे धडे कोणाकडून घेता तुम्ही? तर ज्या पक्षाकडून उमेदवारी मिळाली ते चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे पवारसाहेब आहे. आणि पवारसाहेबांच्या पायावर पाय ठेवून आदरणीय सुप्रियाताई त्या ठिकाणी अनेक दिवसापासून त्या संसदेमध्ये म्हणजे संसदरत्न म्हणून त्यांना 5 का 6 वेळा पुरस्कार मिळाला आहे. त्यांचं मार्गदर्शन आहे आणि त्याचबरोबर अमोल कोल्हे साहेब आहेत. आणि एक शिक्षक असल्यामुळे मला समाजामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत. आता संसदेमध्ये शिकण्यासाठी तर त्यांची मदत होणार आहे आणि समाजात वागत असताना अनेक तुमच्या आमच्यासारखे किंवा सर्वसामान्य मतदाराकडून सुद्धा शिकायला आपल्याला मिळतं. या गोष्टी केल्या पाहिजे, त्या गोष्टी केल्या पाहिजे. अनेक आपण सर्वसामान्यातलं आहे त्याच्यामुळे आपल्याला जाणीव आहे आणि नक्कीच त्याचा उपयोग होईल असं मला वाटतंय. आता असं आहे की शाळेमध्ये असताना तुम्ही खूपदा प्रश्न विचारले असणार आहेत मुलांना. हो. आता इथं असं आहे की इथं पल्लवी आहे, जिला तुम्ही विद्यार्थिनी म्हणून पण प्रश्न विचारले असतील आणि घरामध्ये मुलगी म्हणून पण शेकडो प्रश्न विचारले असतील. आता असं आहे की तिच्या मनात काहीतरी प्रश्न असतील ना विचारण्यासाठी. तर एक तर तू त्यांच्या निवडणुकीमध्येही खूप ॲक्टिव्हली सहभागी होतीस, तर त्यामुळे त्याच्याबद्दल. पण त्याच्या आधी आता तुला संधी आहे विचारण्याची, म्हणजे वडील म्हणून, शिक्षक म्हणून आणि खासदार म्हणून असे 3 प्रकारचे प्रश्न तू विचारू शकतेस. वडील म्हणून जर विचारायचं झालं तर आम्हाला थोडा वेळ द्याल का? तिने सगळं अनुभवलं आहे त्याच्यामुळे वेळेच्या बाबतीत तुम्ही म्हटलात. आता शेवटी